भावानं उद्या आपल्या फार्मवरती पक्षी येणार आहे, त्यासाठी आपण पूर्ण फार्म क्लीन करून घेतलं आणि त्याला चुना वगैरे मारलेला आहे. आता इकडं तुसाच्या गोण्या वगैरे सर्व पसरून ठेवलेलं आहे, पण अजून ते टाकलेलं नाही. आता उद्या आपण काय करू, उद्या सर्व इकडे तुस वगैरे पसरून देऊ आणि मग भांडे वगैरे ठेवू. ती ब्रुडिंगची तयारी उद्या करू, कारण की आज आपल्याला आहे ना मग तिसऱ्या फार्मचे जे काही काम बाकी आहे तर ते करायचे. त्या फार्मसाठी आपण पडदे वगैरे लावलेले. आता तिकडे आपल्याला विंचिंग सिस्टीम करायची. इकडे आपण काय करायचो की इकडे आपण दोरे वगैरे लावलेले होते, त्याच्यामुळे ते पाऊस वगैरे आला किंवा पडदेवरती करायचे असले की ते दोऱ्याने ओढायचो. पण आता तिकडे एवढं मोठं शक्य नाही होणार, एवढं पूर्ण फार्मचं. तर त्यासाठी आपल्याला तिकडे विंचिंग सिस्टीम करायची या दुसऱ्या फार्मपासून. आता इकडे छोटे पाण्याचे काही भांडे तर ते काढून ठेवलेले आपण ते नवीन फार्मसाठी. तर ते अजून आपल्याला धुवायचे बाकी. तर मग आता थोड्या वेळात आपण ते पाण्याचे भांडे पण धुवू. टायच्या मदतीने आपण तारीला ती पाईपलाईन फिट करून घेतलेली आहे. तर भाऊंनो, काल त्या सगळ्या कामामुळे आपल्याला काय व्हिडिओ बनवायला जमलं नाही. तर आज दिवस दुसरा आणि आज आपण आहे ना डाळिंबाच्या वाढीसाठी आपण त्याला स्प्रे करतोय. तर बघा मित्रांनो, काल वेळ भेटला म्हणून आपण सगळीकडे तुस वगैरे पसरून ठेवलंय. आता फक्त भांडे लावायचे बाकी आहे, तर ते आज आपण संध्याकाळून करून घेऊ. हे नव्या पोल्ट्रीचे सर्व भांडे पण धुवून ठेवलेले. काल वेळ भेटला म्हणून पाण्याची टाकी पण साफ वगैरे करून घेतली आपण. सर्व आता मेडिसिन घेऊन टाकली आपण. मित्रांनो, आता मेडिसिन वगैरे सर्व घेतलंय, आता घरी चाललोय. नवीन फार्मच्या विंचिंग साठी आपण इथं बनवलेलं आहे. आता भांडे बिंडी पसरवले आम्ही. आता खाद्याला सुरुवात करतो मी. तो ते फॉर्म्युलिन मारून घे. हा मग आवड. तर बघा, आपल्या ब्रुडिंग हॉलमध्ये सगळीकडे खाद्य वगैरे टाकून झालेलं आहे. आता थोड्या वेळाने ते पाणी वगैरे भरायचं आहे. इकडे आहे ना पाणी भरायचं बाकी आहे आणि आम्ही आता ड्रिप चेक करतो इकडं. तर बघा, मागच्या काही दिवसांमध्ये आपण डाळिंबाची बांधणी वगैरे केली होती, पण आता एवढं मोठं कंटेंट नव्हतं, त्याच्यामुळे आपण कधी व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता. आज आपले पक्षी येणार आहे, तुम्हाला मी स्टँड करून देतो. जान जाएगी पर मैं फरार नहीं जाएगी.